नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती काय 1 तारखेपासून लाईव्ह लेक्चर घेत आहोत. तर दुपारी 3 पासून तर रात्री 10 पर्यंत काय लाईव्ह लेक्चर असणार आहेत. दुपारी 3 ते 4 बुद्धिमत्ताचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. त्यात मी तुम्हाला एक काय एकदम झिरो पासून काय रिझनिंग हा सब्जेक्ट शिकवणार आहे मित्रांनो. तुम्हाला जर कोणता टॉपिक अवघड असेल तर तो सुद्धा मी काय तुम्हाला एकदम झिरो पासून काय एकदम ट्रिक प्रमाणे शिकवणार आहे मित्रांनो. मग तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचं आहे. 3 ते 4 बुद्धिमत्ताचं लाईव्ह लेक्चर आहे. 4 ते 5 जीके जीएसचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. नंतर 5 तासाचा टाइम म्हणून तुमच्यासाठी गॅप दिलेला आहे. तुम्हाला नाश्ता वगैरे कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही काय 2 तासामध्ये करून नंतर 7 ते 8 मराठी व्याकरणचं लेक्चर आहे. 8 ते 9 इंग्रजी व्याकरण आणि 9 ते 10 काय गणिताचं लेक्चर असणार आहे मित्रांनो. रोज काय 5 तास लाईव्ह लेक्चर असणार आहे. मग तुम्ही जर कोणत्या एक्झामची तयारी करत असाल सरळ सेवेची जसं की तलाठी आहे, नगर परिषद अशा काही विविध एक्झाम आहेत सरळ सेवेच्या. मग तुम्ही जर कोणत्या सरळ सेवेची एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. समजलं? मग करूया आपण आपल्या सेशनला सुरुवात. बघा मित्रांनो, आज आपण काय बघणार आहोत पीवायक्यू व अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. जायचं मग आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे मित्रांनो. मग सेशनला आधी सुरुवात करण्याआधी म्हणून मित्रांनो सेशनला काय करायचे जास्तीत जास्त लाईक करायचं आणि लिंक काय तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि स्टेटसला काय शेअर करायची मित्रांनो. म्हणजे त्यांना पण काय या संधीचा फायदा व्हायला पाहिजे मित्रांनो. जायचं मग आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे. बघा आपला पहिला क्वेश्चन कोणता आहे पीवायक्यू मध्ये 6 खेळणी T1, T2, T4, T4, T5 आणि T6 एका वर्तुळाकार मार्गाभोवती त्याचप्रमाणे आवश्यक नाही म्हणजे ते जसं त्यांनी क्रम दिलेला त्या क्रमाने आवश्यक नाही. आत तोंड करून ठेवलेली आहेत. म्हणजे काय ते वर्तुळाकडे तोंड करून ठेवलेली आहेत. तर T4 हा T6 च्या डावीकडे दुसरा आहे. T5 हे T2 च्या लगेच डावीकडे आहे. T1 हा T3 च्या उजवीकडे दुसरा आहे. T3 हे T4 च्या तात्काळ उजवीकडे आहे. जर आपण T5 च्या डावीकडे खेळण्यांची संख्या मोजू लागलो तर T6 आणि T5 मध्ये किती खेळणी ठेवली आहेत? पर्याय आहे 1, 3, 2, 0. मित्रांनो तुमचा मी याचा काही एक सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे कोणता सिटिंग अरेंजमेंटचा. त्याच्यात बघा तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली काय स्टेटमेंट वरून काय आधी कंडिशन लिहून घ्यायची आहे आणि नंतर काय डायग्राम काढायची. म्हणजे पेपरला काय मित्रांनो आपल्याला वेळ कमी असतो. मग कमीत कमी वेळेत कसा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे त्या ट्रिक मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्यात आपल्याला काय ही ट्रिक यूज करायची. स्टेटमेंट वरून काय आपल्याला कंडिशन लिहायचं आहे आणि नंतर काय आपल्याला डायग्राम काढायची. नंतर विचारलेल्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला द्यायचंय. बघा T4 हा T6 च्या डावीकडे दुसरा आहे. T6 च्या डावीकडे दुसरा कोण आहे? T4 आहे. T6 च्या डावीकडे दुसरा कोण आहे? T4 आहे. इकडे कोणती एरो डावी बाजू सांगितली त्यांनी काय डावीकडे. इकडे जर एरो असेल तर कोणती बाजू असेल डावी आणि इकडे जर एरो असेल तर ती कोणती असेल उजवी बाजू असेल. समजलं? पण T6 च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? T4 बसलेला आहे. T5 हे T2 च्या लगेच डावीकडे आहे. T2 च्या लगेच डावीकडे कोण आहे? T5 आहे. T2 च्या लगेच डावीकडे कोण आहे? T5 आहे. डावीकडे. नंतर T1 हा T3 च्या उजवीकडे दुसरा आहे. T3 च्या उजवीकडे दुसरा कोण आहे? T1 आहे. T3 च्या उजवीकडे दुसरा कोण आहे? T1 आहे. डावी बाजू, उजवी बाजू टाकायला काय सोपं जात असतं मित्रांनो. T3 हे T4 च्या तात्काळ उजवीकडे आहे. T4 च्या तात्काळ उजवीकडे कोण आहे? T3 आहे. T4 च्या तात्काळ उजवीकडे कोण आहे? T3 आहे. झालं. स्टेटमेंट म्हणून काय आपण कंडिशन लिहून घेतल्या. ते किती आहेत? 6 खेळणी आहेत. किती खेळणी आहेत? 6. ते काय वर्तुळाकार म्हणजे काय केंद्राकडे तोंड करून ठेवलेली आहेत. केंद्र कुठे असतो आपला? मध्ये. केंद्राकडे तोंड करून ठेवलेली आहेत. किती? 6 खेळणी आहेत. झालं काढून? बघा. नंतर आपल्याला काय बघायचं आहे? कंडिशन टाकायच्या आहेत. कशामध्ये? डायग्राममध्ये. बघा आणि पुढे आपल्याला बघायचं की कोणता खेळणं सेम आहे. काय त्यांनी खेळणं सांगितलं ना, मग आपल्याला बघायचं T4 कुठे दिसतो आहे का इथे. म्हणजे आपण जसं चेसमध्ये काय पुढे चाल चालत असतो तसं इथे पण आपल्याला काय पुढे चाल चालण्यासाठी कोणीतरी एक व्यक्ती पाहिजे असतं. मग सेम व्यक्ती बघायचा. इथे T4 आहे म्हणजे पुढे कोणीतरी आपल्याला T4 भेटतो आहे. मग पहिली कंडिशन आपण काय घेऊ? T6 च्या
डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? T4 बसलेला आहे. बघा इथे T6 घेतला. T6च्या डावीकडे त्याची डावी बाजू कोणती आहे स्वतःला इमॅजिन करायचं. मी इथे बसलेली आहे. काय? मी इथे बसलेली आहे. माझी उजवी बाजू कोणती मित्रांनो? इकडची. इकडची कोणती आहे? उजवी. डावी इकडची कोणती आहे? उजवी. मग डावीकडे सांगितलेलं आहे. मग डावी बाजू कोणती? इकडची. कितव्या स्थानावर? दुसऱ्या स्थानावर आहे. कितव्या स्थानावर आहे? दुसऱ्या स्थानावर. हे पहिलं स्थान आणि हे काय? दुसरं स्थान. T6च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेलं आहे? T4 हे खेळणं बसलेलं आहे. झाले पहिले कंडिशन टाकून. आहे की नाही एकदम सोपी ट्रिक. काय स्टेटमेंट वरून कंडिशन लिहून घ्यायचे नंतर काय मित्रांनो डायग्राम काढली. एकाच याच्यात चुटकीशी आन्सर सॉल्व्ह होतं मित्रांनो. म्हणून काय ही ट्रिक यूज करायची आणि जर आपण त्या क्वेश्चन मधून जर डायरेक्ट टाकायला गेलो तर काय होतं परत खाडाखोड करत बसतो. काय करत बसतो? परत खोडाखोड करत बसतो आणि नंतर आपल्या त्या क्वेश्चनला मनच लागत नाही. म्हणून या ट्रिक बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि आजचं सेशन काय एकदम धमाकेदार होतंय मित्रांनो. म्हणून सेशनला आपण काय करायचंय जास्तीत जास्त लाईक करायचं आहे. जायचं पुढे. बघा आता आपल्याला ही कंडिशन घ्यायची आहे. T4च्या उजवीकडे कोण बसलेला आहे लगेच? T3 बसलेला आहे. तर T4 कुठे आहे? इथे. आता मी इथे स्वतः बसलेली आहे. माझी उजवी बाजू कोणती आहे? खालची. वरची कोणती आहे? डावी. मग कुठे येणार आहे T3? T4च्या उजवीकडे कोण आहे? T3 बसलेला आहे. झाली दुसरी कंडिशन टाकून. आता आपल्याला कोण कोण भेटलाय? T4, T3, T6. बघा पुढे कोण भेटलं? ही आहे बघा T3 ची कंडिशन. T3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलाय? T1. आता T3 इथे बसलाय. कुठे बसलाय? इथे. T3 ची उजवी बाजू कोणती आहे? खालची का वरची आहे? सांगा बरं कमेंट करा. कोणती T3 ची उजवी बाजू? खालची. वरची कोणती आहे? डावी. मग T3च्या दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? T1. हे पहिलं स्थान आणि हे काय आहे? दुसरं स्थान. दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? T1 बसलेला आहे. झालं टाकून. नंतर काय सांगितलंय? T2च्या डावीकडे कोण बसलेला आहे? T5 बसलेला आहे. बघा T2च्या डावीकडे कोण बसलेला आहे? T5. म्हणजे इथे कोण घेतला आपण? T2 घेतला. काय? इथे जर T2 घेतला तर मग T2ची डावी बाजू कोणती येणार आहे? ही येणार आहे. म्हणजे इथं कोण येणार आहे? T5 येणार आहे. आणि इथे जर T2 घेतला आपण काय? इथे जर आपण T2 घेतला तर त्याची उजवी बाजू येते. काय येते ती? उजवी बाजू येते. म्हणून T2 ला इथे घेतलं आणि T5 ला काय? इकडे घेतलं. झालं. काय एकच याच्यात आन्सर सॉल्व्ह झालं की नाही अशाच ट्रिक तुम्हाला शिकवणार आहे म्हणून तुम्हाला काय करायचं मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सेशनला पण काय जास्तीत जास्त लाईक करायचं आहे समजलं आणि क्वेश्चन काय विचारलाय जर आपण T5च्या डावीकडे खेळण्यांची संख्या मोजू लागलो आता T5 कुठे आहे इथे आता मी काय इथे बसलेली काय मी इथे बसलेली माझी डावी बाजू वरती का खाली मित्रांनो सांगा बरं कुठे माझी डावी बाजू खाली वरती कोणती उजवी मग T5च्या डावीकडील खेळण्यांची संख्या मोजू लागलो तर T6 आणि T5 मध्ये किती खेळणी आहेत T5 आणि T6 मध्ये किती खेळणी आहेत एकच खेळणं आहे किती खेळणी आहेत एकच खेळणं आहे तिथे पर्याय काय येणार आहे एक येणार आहे ऑप्शन क्रमांक बी T5 आणि T6 मध्ये किती खेळणे येत आहेत एकच खेळणं येतंय काय येतंय मित्रांनो एकच खेळणं येतंय पर्याय आहे ऑप्शन पर्याय क्रमांक ए मित्रांनो समजलं जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन पण सिटिंग अरेंजमेंट वरतीच आहे मित्रांनो बघा 6 मित्र जे के एल एम एन आणि ओ एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत कुठे केंद्राकडे केंद्र कुठे असतो मध्ये केंद्राकडे तोंड करून बसलेली आहेत केंद्राकडे तोंड करून आणि एकमेकांपासून समान अंतरावर बसलेली आहेत त्याचप्रमाणे असणे आवश्यक नाही ओच्या डावीकडे तिसरा बसला आहे जे ओच्या लगेच उजव्या बाजूला बसला आहे के हा यम आणि यलच्या शेजारी आहे के च्या संदर्भात यनचे स्थान काय डावीकडे दुसरा उजवीकडे दुसरा डावीकडे तिसरा उजवीकडे तिसरा बघा काय एक गोल काढला आपण किती आहे ते 6 व्यक्ती आहेत किती आहेत ते 6 व्यक्ती आहेत डायग्राम काढून झाली आता स्टेटमेंट वरून काय आपल्याला कंडिशन लिहून घ्यायचं बघा ओच्या डावीकडे तिसरा कोण बसलेला आहे यल बसलेला आहे 1 2 तिसरा कोण आहे यल ओच्या डावीकडे तिसरा कोण आहे यल बसलेला आहे नंतर दुसरी स्टेटमेंट काय आहे ओच्या लगेच उजव्या बाजूला जे बसलाय ओच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलाय जे बसलाय
नंतर के हा यम आणि यलच्या शेजारी आहे. म्हणजे काय? यम आणि यलच्या मध्ये कोण आहे? के आहे. यम आणि यल मध्ये कोण बसलेला आहे? के बसलेला आहे. केच्या संदर्भात यनचे स्थान काय आहे? बघा, आधी डायग्राम काढून घेऊ. कोणतं लेटर सेम दिसतं इथे ओ भेटला, इथे पण ओ भेटला. म्हणजे आपण काय पहिली कंडिशन घेऊ. ओच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे? यल आहे. ओ जर इथे घेतला, काय? ओ इथे घेतला. तुम्ही कुठेही घेऊ शकता. मी इथे घ्यायचं म्हणून तुम्ही इथेच घ्यायचं नाही. इथे पण घेऊ शकता, इथे पण घेऊ शकता. फक्त उजवं डावं टाकायला काय इथून सोपं जात असतं मित्रांनो. म्हणून काय आधी इथून सुरुवात करायची. तर तुम्ही इथे पण घेऊ शकता, इथे कुठेही घेऊ शकता. कुठूनही सुरुवात करू शकता तुम्ही. फक्त उजवं आणि डावं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे? यल. हे पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसऱ्या स्थानावर कोण आहे? यल आहे. नंतर बघा, ओच्या लगेच उजवीकडे कोण बसला आहे? जे बसलाय. ओची उजवी बाजू कोणती आहे? इकडची. इकडची कोणती? डावी. मग ओच्या लगेच उजवीकडे कोण बसला आहे? जे बसला आहे. कोण बसला आहे? जे. झाली दुसरी कंडिशन टाकून. तिसरं काय? यम के यल. काय आपल्याला बघा, यल भेटलाय, जे भेटलाय, ओ भेटलाय. तर इथे कोण दिसतोय आपल्याला? सेम यल दिसतोय. कोण दिसतोय? यल. आता बघा, कुठे टाकता येईल मग आपल्याला? इकडे जागा आहे का? इथं एकच लेटर आहे. इकडे दुसरं लेटर टाकता येईल का? नाही. म्हणजे इथे काय टाकता येईल आपल्याला? यम के यल. आला. यम आणि यलच्या शेजारी कोण आहे? के आहे. कोण आहे? के. करेक्ट झालं. आता कोण उरलेलं आहे? यम, यन, यन उरलेला आहे. कोण उरलेला आहे? यन. झाली डायग्राम काढून. तर त्यांनी काय विचारलंय? केच्या संदर्भात यनचे स्थान काय? बघा, केच्या संदर्भात यनचे स्थान काय? पहिला पर्याय आहे डावीकडे दुसरा. के कडून डावीकडे दुसरा यन दिसतोय का? बघा, के ची डावी बाजू कोणती आहे? वरची. कोणती आहे? वरची. मग पहिलं स्थान दुसऱ्या स्थानावर कोण आहे? यन आहे. म्हणजे केच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? के यन बसलेला आहे. म्हणजे पहिला पर्याय काय मित्रांनो आपला? योग्य आहे. काय पहिला पर्याय? योग्य आहे. केच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर यन बसलेला आहे. जायचं पुढे. एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. काय होता? एकदम सोपा क्वेश्चन होता. आणि तुम्ही पण काय मित्रांनो कमेंटमध्ये आन्सर द्या लगेच. कोण सॉल्व्ह करतंय लगेच समजेल आपल्याला. जायचं. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? कोणत्या टाइपचा क्वेश्चन आहे मित्रांनो हा? सांगा बरं. कोणत्या टाइपचा आहे? बघा, सर्व पिशव्या उश्या आहेत, काही पिशव्या कंपास आहेत. विधान निष्कर्ष इथे काही उश्या पिशव्या आहेत, काही उश्या कंपास आहेत, काही पिशव्या कंपास आहेत. पर्याय हे अनुमान 1 बरोबर, अनुमान 2 बरोबर, अनुमान 3 बरोबर, अनुमान 1, 2, 3 बरोबर. बघा, आधी आपण काय विधानावरून काय डायग्राम काढायची. काय विधानावरून आपल्याला डायग्राम काढायची आहे आणि नंतर बघायचं आहे की कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. आणि नंतर पर्यायामध्ये सांगायचं आहे की कोणता निष्कर्ष योग्य असेल तर पर्याय काय आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. काढायची मग डायग्राम. चला, सर्व पिशव्या काय आहेत? उश्या आहेत. सर्वचा भाग कुठे दाखवायचा? मध्ये. सर्व पिशव्या काय आहेत? उश्या आहेत. सर्व पिशव्या काय आहेत? उश्या आहेत. आणि काही पिशव्या कंपास आहेत. पिशव्या कुठे आहेत तिथे? म्हणजे काही पिशव्यांचा भाग काय कंपास मध्ये येणार आहे. कुठे येणार आहे? कंपास मध्ये येणार आहे. विधानावरून काय आपण डायग्राम काढली. आता कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे ते बघायचं आहे. बघा, पहिला निष्कर्ष काय आहे? काही उश्या पिशव्या आहेत. बघा, काही उश्या ज्या आहेत, हा काय उशांचा भाग आहे, हा काय पिशव्यांचा भाग आहे. म्हणजे उशांचा मी इथे घेतला म्हणून तुम्ही इथेच घ्यायचं नाही. कुठलाही भाग येऊ शकतो उशांचा. काही भाग काय उशांचा पिशव्यांमध्ये येतोय. बघा, हा भाग येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो. म्हणजे काही भाग काय उशांचा पिशव्यांमध्ये आहे. जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. आता महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये काय नाशिक आहे. नाशिकमध्ये काय 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. कोणतं? त्र्यंबकेश्वर. मग ते महाराष्ट्राचा एक भाग आहे की नाही ज्योतिर्लिंग? महाराष्ट्रामध्ये येते की नाही? तसंच मग इथे पण काय मित्रांनो, काही उषा काय आहेत? पिशव्या आहेत. म्हणजे काही उशांचा भाग काय पिशव्यांमध्ये येतोय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आपला योग्य आहे. नंतर दुसरं बघा, काही उषा कंपास आहेत. उशांचं सर्कल कुठे? इथे. कंपासचं सर्कल कुठे? इथे. म्हणजे काही उशांचा भाग काय कंपासमध्ये येतोय. काय? काही उषा काय आहेत? कंपास आहेत. नंतर तिसरं आहे काही पिशव्या कंपास आहेत.
काही पिशव्या काय आहे, पिशव्या कुठे आहेत? हे पिशवींचं सर्कल आहे. हे काय? पिशवींचं सर्कल आहे, हे कंपासचं. म्हणजे काही कंपास काय पिशव्यांमध्ये येतायत. काय? काही पिशवींचा भाग काय? काही भाग कंपासमध्ये येतोय. म्हणजे तिसराही निष्कर्ष काय मित्रांनो आपला योग्य आहे. काय तिसराही निष्कर्ष योग्य आहे. मग इथे काय सांगायचंय? अनुमान 1, 2, 3 काय? बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी. तिन्ही निष्कर्ष काय आले मित्रांनो आपले योग्य आलेत. कोणाकोणाचं बरोबर होतं चला बरं सांगा बरं कमेंटमध्ये. चला कोणी क्वेश्चन सॉल्व्ह केला होता? कोणाचं आन्सर डी आलं होतं? चला कमेंट करा. चला जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? जर 2 ला 4 म्हटले काय? बघा इथे लिहून घेऊ आपण. 2 ला काय म्हटले त्यांनी? 4 म्हटले आहे. 4 ला 6 म्हटले आहे. 4 ला काय म्हटले? 6. 6 ला 7 म्हटले. 6 ला काय म्हटले आहे? 7 म्हटले आहे. 7 ला 9 म्हटले. 7 ला काय म्हटले? 9 म्हटले. आणि 9 ला 10 म्हटले. बघा 9 ला काय म्हटलंय? 10 म्हटलं आहे. तर इंद्रधनुष्यात किती रंग असतात? सांगा बरं मित्रांनो इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7 असतात का 9 असतात का 5 असतात? सांगा बरं. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7 रंग असतात. किती रंग असतात? 7 रंग असतात. तर मग इंद्रधनुष्यात 7 रंग असतात तर मग 7 ला काय म्हटले आहे? काय सांगितलं त्यांनी? 7 ला काय म्हटलं आहे सांगा बरं? 7 ला काय म्हटलंय त्यांनी? 9 म्हटलंय. काय म्हटलंय 7 ला? 9 म्हटलंय. तिथं पर्याय काय येणार आहे? 9 येणार आहे. काय येणार आहे? 9. पर्याय क्रमांक ए. समजलं? काय होतं? बघा परत एकदा रिपीट करते. जर 2 ला काय म्हटलं त्यांनी? 4 म्हटलं. 2 ला 4 म्हटलं. 4 ला 6 म्हटलं. 4 ला काय म्हटलं? 6. 6 ला 7 म्हटलं. 6 ला काय म्हटलं त्यांनी? 7 म्हटलं. 7 ला 9 म्हटलं. 7 ला काय म्हटलं त्यांनी? 9 म्हटलं. 9 ला 10 म्हटलं. तर इंद्रधनुष्यात किती रंग असतात? इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7. मग 7 ला काय म्हटलंय त्यांनी? 9 म्हटलंय. पर्याय क्रमांक ए मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या टाइपचा आहे? इनइक्वालिटी. कोणता टाइप आहे हा? इनइक्वालिटी. सांकेतिक तुलना करणे होय. एकदम सोप्पा टाइप आहे मित्रांनो. कोणता? एकदम सोप्पा टाइप आहे. चला सॉल्व्ह करा. कोणाचा आन्सर करेक्ट आहे तर सांगा बरं पर्याय. बघा पहिला निष्कर्ष काय आहे? बी ग्रेटर दॅन एन. कोणाकडून कुणाकडे जायचंय? बी कडून एन कडे जायचं का एन कडून बी कडे जायचं? सांगा बरं. गेट कुणाकडून ओपन दिसतोय? बी कडून. एन कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला बी कडून एन कडे जायचंय. काय? बी कडून एन कडे. जाता येते का बघा. आणि तिथं खाली काय मित्रांनो? बिना इज इक्वल टू च आहे. काय ते? बिना इज इक्वल टू च. तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा आधीच्या लेक्चरमध्ये जेव्हा खाली बिना इज इक्वल टू असेल त्याला आपण काय म्हणतो? बिना चप्पलचं म्हणतो. काय? ज्याला खाली इज इक्वल टू नसेल. काय? ज्याला खाली इज इक्वल टू नसेल त्याला काय म्हणतो आपण? त्याला बिना चप्पलचं म्हणतो. ज्याला खाली इज इक्वल टू असेल त्याला काय म्हणतो आपण? चप्पल म्हणतो. म्हणजे या ग्रेटर दॅनने काय घातलंय? बिना चप्पलचा आहे हा ग्रेटर दॅन. आणि हा ग्रेटर दॅनने काय घातलंय? चप्पल घातली. काय घातलीये? चप्पल. ज्याला खाली ग्रेटर लाईन नसेल, अशी लाईन नसेल, तर काय असेल बिना चप्पलचं ज्याला लाईन असेल त्याने काय घातले? चप्पल घातले. त्यांचं हे काय डेफिनेशन? जेव्हा बिना चप्पलचं असेल, काय? जेव्हा बिना चप्पलचं असेल, तेव्हा एकतरी बिना चप्पलचं विधानामध्ये यायला पाहिजे. आणि जेव्हा चप्पलचं असेल, काय मित्रांनो? जेव्हा चप्पलचं असेल, तेव्हा सगळीकडे काय यायला पाहिजे? चप्पल यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? चप्पल. समजलं? करायचा आपण आपला पहिला क्वेश्चन सॉल्व बघा. कोणाकडून कुणाकडे जायचंय? बी कडून एन कडे जायचंय. गेट कुणाकडून ओपन दिसतोय? बी कडून. आणि ते काय आहे? बिना चप्पलचं आहे. ते काय आहे? बिना चप्पलचं आहे. बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एकतरी चप्पलचं बिना चप्पलचं यायला पाहिजे. काय? एकतरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. बघा बी कडून एल कडे, एल कडून ए कडे, ए कडून एन कडे जाता येतंय. आणि इथे आहे बघा एक बिना चप्पलचं. दिसतंय का इथे एल आणि ए मध्ये एक तरी बिना चप्पलचं आहे. म्हणजे हा निष्कर्ष काय आहे आपला? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष आपला योग्य आहे. नंतर दुसरा बघा काय आहे? एल लेस दॅन के.
कोणाकडून कुणाकडे जायचंय? एल कडून के कडे का के कडून एल कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? के कडून. एल कडून गेट काय आहे? क्लोज आहे. आपल्याला एल के कडून एल कडे जायचंय. जाता येते का बघा? के कडून एन कडे. एन कडून पुढे जाता येईल का? नाही. गेट काय आहे? बंद आहे. गेट काय आहे? बंद आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. मग कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे इथे? फक्त एक निष्कर्ष योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. चला सांगा बरं कोणाकोणाचं आन्सर करेक्ट होतं? कमेंट करा. कोणाकोणाचं आन्सर करेक्ट होतं? पर्याय 1 कोणाचं आलं होतं? चला सांगा. चला जायचं पुढे. बघा मित्रांनो, तलाठी भरती 2025 काय मित्रांनो 2025 मध्ये काय एक्झाम येणार आहे तलाठीची. तर मग त्यासाठी आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती काय मित्रांनो लाईव्ह लेक्चर घेत आहोत. तो 1 तारखेपासून आम्ही काय लाईव्ह येत आहोत. दुपारी 3 पासून तर रात्री 10 पर्यंत काय लाईव्ह लेक्चर असणार आहे. रोज तुमचं डेली 5 तास लाईव्ह लेक्चर असणार आहे मित्रांनो. दुपारी 3 ते 4 काय बुद्धिमत्ताचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. ज्यात मी तुम्हाला शिकवणार आहे. ते पण काय एकदम 0 पासून तुमचं काय रिझनिंग हा सब्जेक्ट शिकवणार आहे मित्रांनो. आणि नंतर 4 ते 5 कोणाचं आहे? सामान्य ज्ञानचं आहे. नंतर 7 ते 8 मराठी व्याकरणचं आहे. नंतर 8 ते 9 इंग्रजी व्याकरणचं आहे आणि 9 ते 10 काय अंकगणितचं आहे मित्रांनो. हे सगळे काय 5 तास रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे. तुम्ही जर कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल, तुम्हाला काय करायचं या चॅनलला सबस्क्राईब करायचं. तुमचं काय एकदम बेसिक पासून तुम्हाला सगळे सब्जेक्ट काय इथे शिकवले जाणार आहेत मित्रांनो. आणि काय तुमचे मित्र-मैत्रिणी पण कोणत्या एक्झामची तयारी करत असतात, त्यांना पण काय मित्रांनो ही लिंक शेअर करायची आहे. समजलं? जायचं पुढे. बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा काय ए ग्रेटर दॅन एच. कोणाकडून कुणाकडे जायचंय? ए कडून एच कडे का एच कडून ए कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? ए कडून. एच कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला ए कडून एच कडे जायचंय. जाता येतंय का बघा? ए कुठे? इथे. एच कुठे? इथे. बघा ए कडून बी कडे जाता येतंय. बी कडून सी कडे जाता येतंय. या सी कडून काय आपण या सी कडे डायरेक्ट काय उडी घेतली. जर सेम अक्षर असेल काय जर सेम अक्षर हे काय असते? भिंत असते. हे काय असते? भिंत असते. हे भिंतवरून काय आपण डायरेक्ट उडी घ्यायची असते. काय? डायरेक्ट उडी घ्यायची. सेम अक्षर असेल तरच उडी घेता येईल. सेम अक्षर नसेल तर आपल्याला उडी घेता येणार नाही. बघा या सी वरून आपण या सी वर उडी घेतली पण सी कडून गेट एच कडे जाण्यासाठी गेट ओपन आहे का मित्रांनो? नाही. गेट काय आहे? क्लोज आहे. जाता येईल का मग एच पर्यंत आपल्याला? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे आपला? अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष आपला अयोग्य आहे. नंतर दुसरा बघा काय आहे? बी लेस दॅन इज इक्वल टू एफ. त्या लेस दॅनने काय घातली? तुम्हाला मी मगाशी सांगितलं. जेव्हा चप्पलचं असेल तेव्हा सगळीकडे काय यायला पाहिजे? चप्पल यायला पाहिजे मित्रांनो. काय यायला पाहिजे? चप्पल. गेट कोणाकडून ओपन दिसतोय? एफ कडून. गेट कोणाकडून ओपन आहे? एफ कडून. आपल्याला एफ कडून बी कडे जायचंय. काय? एफ कडून बी कडे. जाता येते का बघा? एफ कुठे? इथे. बी कुठे? इथे. बघा एफ कडून डी कडे जाता येतंय. डी कडून सी कडे, सी कडून बी कडे जाता येतंय. गेट काय आहे? ओपन आहे. पण आपली अट काय आहे? सगळीकडे काय यायला पाहिजे मित्रांनो? चप्पल यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? इथं काय आहे? चिन्हाने चप्पल घातली. इथे सगळीकडे या चिन्हांना काय? चप्पल यायला पाहिजे. इथे चप्पल आहे, इथे चप्पल आहे. इथे आहे का चप्पल? नाही. मग येईल का ते योग्य? नाही. ते काय येणार आहे? अयोग्य येणार आहे. काय येणार आहे तो निष्कर्ष? अयोग्य येणार आहे. समजलं? जायचं पुढे. बघा बी ग्रेटर दॅन जी. कोणाकडून कुणाकडे जायचंय? बी कडून जी कडे का जी कडून बी कडे? सांगा बरं कोणाकडून गेट ओपन दिसतोय? बी कडून. जी कडून गेट काय आहे? क्लोज आहे. आपल्याला बी कडून जी कडे जाता येते का बघा? बी कुठे आहे? इथे. जी इथे आहे. बी कडून सी कडे जाता येतंय. पण सी कडून गेट काय आहे? बंद आहे. गेट काय आहे? बंद आहे. जाता येईल का मग पुढे? नाही. म्हणजे हा पण निष्कर्ष काय आहे आपला? अयोग्य आहे. काय आहे आपण निष्कर्ष? अयोग्य आहे. मग इथे काय येणार आहे? सर्व निष्कर्ष अयोग्य आहेत. काय आहेत सर्व निष्कर्ष? अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक बी. कोणाकोणाचं आन्सर करेक्ट होतं? चला सांगा बरं. कोणाकोणाचं आन्सर करेक्ट होतं? कोणाचं आन्सर बी आलं होतं? चला कमेंट करा.
जायचं मित्रांनो पुढे सेशनला. काय जास्तीत जास्त लाईक करा. आजचं सेशन काय एकदम धमाकेदार होतंय मित्रांनो. काय एकदम धमाकेदार होतंय. मला काय जास्तीत जास्त लाईक पाहिजे आणि आजचं सेशन कसं वाटतंय तुम्ही मला काय कमेंटमध्ये नक्की सांगायचं मित्रांनो. तुम्हाला आवडलं का नाही आवडलं असं. आणि तुम्हाला सेशन जर आवडत असेल तरच लाईक करायचं आहे. काय सेशन जर आवडत असेल तरच काय लाईक करायचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, जर एका सांकेतिक प्रणालीनुसार LERADE म्हणजे ऑट ऑज इट, MONIL म्हणजे यू गो, NILPOMRA म्हणजे यू लाईक इट आणि TOKLEEFO म्हणजे शी ऑज इट, तर या सांकेतिक भाषेत व्हॉट यू लाईक हे वाक्य कसे लिहाल. त्यांनी नंतर तिकडे पर्याय दिलेले आहेत. एकदम सोपा टॉपिक मित्रांनो. काय आहे? एकदम सोपा टॉपिक. याला काहीच बेसिक नाही आहे. कसं लक्षात ठेवायचं बघा. काय आधी हे त्यांचं सांकेतिक भाषातले वाक्य लिहून घ्यायचे. नंतर आपले इंग्लिशमध्ये काय जे वाक्य असेल ते लिहून घ्यायचं. काय ते लिहून घ्यायचं. आधी लिहून घेऊ. तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. बघा LEERADE त्याला काय म्हटलं त्यांनी? व्हॉट ऑज इट. नेक्स्ट बघा MONIL यू गो. काय आहे? यू गो. नंतर पुढचं बघा NILPOMRA त्याला काय म्हटलंय? यू लाईक इट. काय म्हटलं मित्रांनो त्याला? यू लाईक इट. नंतर चौथं बघा TOKLEEFO म्हणजे काय? शी वॉज सिक. काय? शी वॉज सिक. झालं लिहून. नंतर तर या सांकेतिक भाषेत व्हॉट यू लाईक हे वाक्य कसे लिहाल. बघा काय करायचं, इथे कोणता शब्द सेम आहे आपल्याला ते बघायचं आहे. बघा कोणता कोणता शब्द सेम दिसतो इथे. बघा इथे LEE दिसतो आहे, इथे LEE दिसतो आहे. बघा पहिल्या आणि चौथ्या वाक्यात LEE सेम आहे. तर मग पहिल्या आणि चौथ्या वाक्यात कोणता शब्द सेम आहे आपल्याला ते शोधायचं आहे. बघा कोणता शब्द सेम दिसतोय इथे? वॉज सेम दिसतोय. काय? वॉज म्हणजे ली म्हणजे काय येणार आहे मित्रांनो? वॉज येणार आहे. कोपऱ्याला लिहून घ्यायचं. ली म्हणजे काय आहे? वॉज आहे. फक्त शब्द काय सेम बघायचा आहे. नंतर पुढचं बघा कोणता शब्द सेम दिसतोय? RA. इथे RA आहे, इथे पण RA आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात काय RA आहे. बघा पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात काय आहे? RA. बघा पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात RA आहे. तर मग बघा कोणता शब्द सेम दिसतोय? ए साठी काय वापरलं त्यांनी? इट वापरलेला आहे. काय वापरलेला आहे? इट वापरलेला आहे. RA साठी येणार आहे इट. नंतर तिसरं बघा काय सांगितलेलं आहे? कोणता शब्द सेम दिसतोय अजून? बघा सांगा बरं कोणता? NIL. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात काय आहे? NIL आहे. NIL. सांगा बरं त्याच्यासाठी कोणता शब्द सेम दिसतोय? दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात यू सेम दिसतोय. काय सेम दिसतोय? यू. NIL म्हणजे काय येणार आहे? यू येणार आहे. काय येणार आहे? यू. NIL म्हणजे काय? यू मित्रांनो. आहे की नाही? एकदम सोपा टॉपिक आहे. नंतर बघा इथे एकच शब्द बाकी आहे म्हणजे DE साठी काय येणार आहे? व्हॉट. MO साठी काय येणार आहे? यू. POM साठी काय येणार आहे? लाईक येणार आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? व्हॉट यू लाईक. बघा काय? व्हॉट यू लाईक. बघा आता व्हॉट साठी काय होता? DE. काय आहे व्हॉट साठी? DE. नंतर यू साठी काय आहे? MO. काय आहे? यू साठी MO. यू साठी काय मित्रांनो? सॉरी यू साठी NIL. काय? NIL. यू साठी काय आहे? NIL. आणि नंतर काय आहे? लाईक. लाईक साठी काय आहे? POM. काय आहे? POM. बघा DENIL POM हे त्यांचं सांकेतिक भाषेमध्ये व्हॉट यू लाईकला म्हणतात. काय म्हणतात?
DENILPOM, पर्याय क्रमांक सी. आहे की नाही? काही बेसिक आहे का याला? काही ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा, काही करा, काही आहे का याला? नाही. हा पण क्वेश्चन काय म्हणून 1 किंवा 2 क्वेश्चन पेपरला विचारत होतो. कोणता? सांकेतिक भाषेतला. एकदम सोप्पा टॉपिक आहे मित्रांनो. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? हा पण त्याच टाइपवरती क्वेश्चन आहे. एका सांकेतिक प्रणालीनुसार 2, 5, 3 म्हणजे बुक्स आर ओल्ड, 5, 4, 6 म्हणजे मॅन इज ओल्ड आणि 3, 7, 8 म्हणजे बाय गुड बुक्स. जर सांकेतिक भाषेत आर साठी कोणता कोड अंक वापरलेला आहे? इथे काय वापरलं त्यांनी? कोड अंक वापरलेला आहे. नंतर पर्याय आहे 2, 4, 5, 9. बघा आधी आपण कोड अंक आणि काय ते वाक्य लिहून घेऊ. 2, 5, 3 साठी काय वापरलं त्यांनी? बुक आर ओल्ड. नंतर 5, 4, 6 म्हणजे काय? मॅन इज ओल्ड. मॅन इज ओल्ड. नंतर 3, 7, 8 त्यासाठी काय वापरलंय? बाय गुड बुक्स. काय? बाय गुड बुक्स. तर शेवटी त्यांनी काय विचारलंय? आर साठी कोणता कोड अंक आहे आपल्याला ते शोधायचं आहे. बघा आता कोणता कोणता अंक सेम दिसतोय तुम्हाला? इथे 3 सेम दिसतोय, इथे 3 सेम दिसतोय. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम दिसतोय सांगा बरं? कोणता? बुक्स. काय? बुक्स. म्हणजे 3 हा अंक कशासाठी वापरलेला आहे? बुकसाठी वापरलेला आहे. कशासाठी वापरलेला आहे? बुकसाठी वापरलेला आहे. नंतर कोणता अंक सेम दिसतोय? 5. इथे 5 आहे, इथे 5 आहे. बघा पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात काय? ओल्ड. काय आहे? ओल्ड. म्हणजे 5 म्हणजे काय येणार आहे मित्रांनो? ओल्ड येणार आहे. काय येणार आहे? ओल्ड. नंतर बघा कोणता अजून सेम दिसतोय का? नाही दिसत आहे. आपल्याला काय यांच्याशी आपल्याला जे पाहिजे ते भेटलेलं आहे. आर भेटलेला आहे. बघा आर साठी काय येणार आहे? 2 येणार आहे. आर साठी काय येणार आहे? 2. आर याच्यासाठी कोणता अंक वापरला त्यांनी? 2 हा कोड अंक वापरलेला आहे. पर्याय क्रमांक ए. काय त्याचं त्यांनी आर साठी कोणता कोड अंक आहे? तर कोड अंक आहे 2. आहे की नाही? एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. कोणता? सांकेतिक भाषा. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? ALKLOWULDTLRIA. बघा WOULDTLRIA. बघा डब्ल्यू किती नंबरला आहे तो? 23. ओ 15. यू 21. यल 12. डी 4. टी 20. यल 12. आर 18. आय 9 आणि ए किती नंबरला आहे तो? 1 नंबरला आहे तो. किती नंबरला आहे तो? 1. बघा काय लॉजिक लागतं मित्रांनो याच्यामध्ये? बघा 23 आणि 20 मध्ये काय? +3 केलेलं आहे. 23 मध्ये 20 मध्ये काय? सॉरी 20 मध्ये 3 ॲड केलेले आहेत. काय? 20 मध्ये 3 ॲड केले तेव्हा काय आलं? 23. तसंच 15 आणि 12. 12त काय? 3 ॲड केलेले आहेत. काय? 12त 3 ॲड केले तर आन्सर काय आलेलं आहे? 15. नंतर 21 आणि 18 त्यांच्यात पण 18 मध्ये 3 ॲड केले तर आन्सर काय येणार आहे? 21. तसंच 12 आणि 9. 9 मध्ये काय? 3 ॲड केले तेव्हा आन्सर काय आलेलं आहे? 12. 4 आणि 1. 1 मध्ये जर आपण 3 ॲड केले तर आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 4 येणार आहे. काय येणार आहे? 4. तसंच आपल्याला हे पुढचं सॉल्व्ह करायचंय. चला सॉल्व्ह करा बरं. सगळ्यांमध्ये काय 3-3 ॲड केलेले आहेत. किती? 3-3 ॲड केलेले आहेत. तर मग आपल्याला पुढचं सॉल्व्ह करायचं आहे. हे रब करू का मित्रांनो? इथे जागा नाहीये म्हणून. करू का? आपल्याला पुढचं सॉल्व्ह करायचंय. त्याचं आन्सर काय येणार आहे आपल्याला ते बघायचंय. बघा सगळ्यांमध्ये काय 3-3 ॲड केले होते. ए, यल, के, यल, ओ. बघा 1, 12, 11, 12 आणि ओ आहे. बघा मग पुढे जायचंय आपल्याला. 1 मध्ये काय 3 ॲड केले. किती? 3 ॲड केले तर आन्सर काय येणार आहे? 4 येणार आहे. सॉरी काय येणार आहे? 4. मग 4 नंबरला कोण येतो? डी येतो.
कोण येतो डी. नंतर 12 मध्ये जर आपण 3 ऍड केले मित्रांनो, काय 12 जर 3 ऍड केले तर काय येणार आहे 15. काय येणार आहे 15. 15 नंबरला कोण येतो मग ओ येतो. ही ज्योतीचा ओ. नंतर 11 मध्ये पण काय 3 ऍड करायचे. किती ऍड केले 3. काय येणार आहे 14. 14 नंबरला कोण येतो यन येतो. कोण येतो यन. तसंच 12 मध्ये पण काय 3 ऍड केले. किती 3. 12 मध्ये 3 ऍड केले तर कोण येतो 15. 15 नंबरला कोण येतो ओ येतो. कोण येतो ओ. आलंय. नंतर पुढचं बघा ओ. ओ मध्ये ओ किती नंबरला आहे 15. 15 जर 3 ऍड केले तर 18. 18 नंबरला कोण येतो आर येतो. कोण येतो आर. आलंय का DONOR. कोणाकोणाचा आन्सर आलाय त्याला सांगा बरं कमेंट मध्ये. चला कोणाकोणाचं आन्सर आलंय DONOR. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. आहे का कोणाचं आन्सर करेक्ट चला कमेंट करा. जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे BHCH क्वेश्चन मार्क HOLT. पर्याय आहे EK FJ DN EL. काय लॉजिक लागतंय सांगा बरं मित्रांनो इथे. काय आहे बघा BF बघा BF. बी मध्ये काय बी किती नंबरला येतो 2. एफ किती नंबरला येतो 6. नंतर सी आणि एच. सी किती नंबरला येतो 3. एच किती नंबरला येतो 8. नंतर क्वेश्चन मार्क आहे एच आणि काय ओ. एच किती नंबरला येतो 8 आणि ओ किती नंबरला येतो 15. नंतर यल आणि टी. यल किती नंबरला येतो 12 आणि टी किती नंबरला येतो 20. चला बरं याचं आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. काय येणार आहे क्वेश्चन मार्कच्या जागेवर. चला सॉल्व करा बरं. कोण देतं बरं याचं आन्सर 1 नंबर EKFJDNEL. चला कोणाकोणाचं आन्सर बरोबर येतं चला. देणाऱ्याचं आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये. जाऊ पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय BEIN. काय BEIN. बघा BEIN. पुढे काय क्वेश्चन मार्क. बी किती नंबरला येतो 2. ई 5. आय 9. एन 14. बघा याच्यात काय केलेलं दिसतंय 3 ऍड केलेलं दिसतंय. किती 3. नंतर 5 मध्ये काय 4 ऍड केलेलं दिसतंय. किती दिसतंय 4. नंतर 9 मध्ये काय 5 ऍड केलेले दिसतंय. किती दिसतंय 5. बघा 3 4 5 म्हणजे इथे पुढे काय येणार आहे 6. काय येणार आहे 6. मग 14 जर आपण 6 ऍड केले तर किती होणार आहे 20 होणार आहे. किती होणार आहे 20. 20 नंबरला कोण येतो टी येतो. कोण येतो टी. पर्याय काय येणार आहे सी. काय पर्याय सी. समजलं. जायचं पुढे बघा तलाठी भरती 2025. बघा मित्रांनो आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलवरती लाईव्ह लेक्चर घेत आहोत. 1 तारखेपासून काय आम्ही लाईव्ह लेक्चर घेत आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचं मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. दुपारी 3 ते 4 बुद्धिमत्ताचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. 4 ते 5 जीके जीएसचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. 7 ते 8 मराठी व्याकरणचं, 8 ते 9 इंग्रजी आणि 9 ते 10 काय अंकगणितचं लेक्चर असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सिलॉलिझमचा. काही शिक्षक विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थी काय आहेत मुली आहेत. नंतर निष्कर्ष आहे सर्व शिक्षक मुली आहेत. काही मुली शिक्षक आहेत. काही मुली विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थी शिक्षक आहेत. पर्याय आहे फक्त 1 2 फक्त 2 1 आणि 2 योग्य 2 आणि 3 योग्य. विधानावरून काय मित्रांनो आपल्याला डायग्राम काढायचे. काय विधानावरून आपल्याला डायग्राम काढायचे. डायग्राम काढल्यानंतर आपल्याला बघायचंय की कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. बघा काही शिक्षक काय आहेत विद्यार्थी आहेत. काही शिक्षक काय आहेत विद्यार्थी आहेत.
नंतर काय सांगितलंय, सर्व विद्यार्थी मुली आहेत. सर्व विद्यार्थी काय आहेत, मुली. इथे विद्यार्थी, इथे मुली आणि इथे कोण येणारे, शिक्षक. कोण येणारे, शिक्षक. सर्व विद्यार्थी काय आहेत, मुली आहेत आणि काही शिक्षक काय आहेत, विद्यार्थी आहेत. झाली डायग्राम काढून. आता आपल्याला बघायचं आहे की कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. पहिला निष्कर्ष आहे, सर्व शिक्षक मुली आहेत. सर्व शिक्षक, सर्व शिक्षकचा भाग मुलींमध्ये येतोय का मित्रांनो? काहीच शिक्षकचा भाग काय, हा काय शिक्षकचा भाग आहे, तो काही शिक्षकचा भाग मुलींमध्ये येतोय. सर्व येतोय का, नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे, अयोग्य आहे. काय आहे पहिला निष्कर्ष, अयोग्य आहे. दुसरा आहे, काही मुली शिक्षक आहेत. काही मुलींचा भाग काय शिक्षक मध्ये येतोय. हे काय शिक्षकचं सर्कल आहे, हे काय मुलींचं. म्हणजे काही मुली काय शिक्षक मध्ये येत आहेत. म्हणजे हा निष्कर्ष काय दुसरा योग्य आहे. काही मुली काय आहेत, शिक्षक आहेत. नंतर तिसरा आहे, काही मुली विद्यार्थी आहेत. काही मुली काय आहेत, विद्यार्थी. बघा मागे तुम्हाला एक्झाम्पल दिलं, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात काय नाशिक आहे, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आहे, हे एक्झाम्पल दिलं की नाही. म्हणजे काही महाराष्ट्राचा काही भाग काय त्र्यंबकेश्वर मध्ये येतो. तसंच म्हणजे काय, हा काही मुलींचा भाग काय विद्यार्थींमध्ये येतो. म्हणजे हाच नाही, तुम्ही कोणताही घेऊ शकता, इकडचा घेऊ शकता, तिकडचा घेऊ शकता, कुठलाही काही भाग काय मुलींचा विद्यार्थींमध्ये येतोय. म्हणजे तिसरा निष्कर्ष काय आपला योग्य आहे. नंतर चौथा आहे, सर्व विद्यार्थी शिक्षक आहेत. आता सर्व विद्यार्थी जे आहेत ते शिक्षक दिसताय का मित्रांनो? काही शिक्षकचा भाग विद्यार्थ्यांमध्ये दिसतोय. सर्व भाग दिसतोय का शिक्षकचा विद्यार्थ्यांमध्ये? नाही. म्हणजे हाही निष्कर्ष काय आहे, अयोग्य आहे. काय तो निष्कर्ष अयोग्य आहे. मग कोणता निष्कर्ष योग्य आहे ते, दुसरा आणि तिसरा निष्कर्ष योग्य आहे. काय, दुसरा आणि तिसरा पर्याय क्रमांक डी. 2 आणि 3 काय आहे, योग्य आहे. पहिलं आणि चौथं काय आहे, अयोग्य आहे. समजलं. जायचं पुढे. बघा काय आहे हा क्वेश्चन. जर वहीला घड्याळ म्हटले, वहीला काय म्हटलंय त्यांनी, घड्याळ. लिहून घेऊ आपण. वहीला काय म्हटलंय, घड्याळ. वहीला घड्याळ म्हटलं. घड्याळाला पुस्तक म्हटलं. घड्याळाला काय म्हटलं त्यांनी, पुस्तक म्हटलंय. पुस्तकाला पेन म्हटलं. पुस्तकाला काय म्हटलंय, पेन. पुस्तकाला पेन म्हटलं. पेनला खुर्ची म्हटलं. पेनला काय म्हटलं, खुर्ची म्हटलं. पेनला काय म्हटलंय, खुर्ची. तर वेळ बघण्यासाठी काय वापरतो, आपलं रोज वेळ बघतो आपण. वेळ बघायला काय वापरतो आपण, घड्याळ बघतो. पुस्तकामध्ये वेळ बघतो का आपण, पेन मध्ये वेळ बघतो का, खुर्चीमध्ये वेळ बघतो का आपण, नाही. वेळ कशामध्ये बघतो मित्रांनो, आपण घड्याळामध्ये बघतो. कशामध्ये बघतो, घड्याळामध्ये. आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपलं ठरलेलं असतं की या वेळेस आपल्याला काय करायचं आहे. जसं काय 3 ते 4 बुद्धिमत्ताचा लाईव्ह लेक्चर आहे, आपल्याला कसं काय कळणार आहे 3 वाजले असं. तेव्हा आपण कशाचा उपयोग करतो, घड्याळाचा. कशाचा उपयोग करतो मित्रांनो आपण, घड्याळाचा. मग 3 ते 4 हे काय बुद्धिमत्ताचं लाईव्ह लेक्चर असणार आहे मित्रांनो. मग काय म्हटलं त्यांनी, तर घड्याळ वेळ बघण्यासाठी काय वापरतात, घड्याळ. तर मग घड्याळाला काय म्हटलंय त्यांनी, पुस्तक म्हटलंय. काय म्हटलंय घड्याळाला, पुस्तक म्हटलंय. पर्याय येणार आहे सी. घड्याळाला काय म्हणतात ते त्यांनी विचारलेलं आहे. तर घड्याळाला त्यांनी पुस्तक म्हटलेलं आहे. समजलं. जायचं पुढे. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत, काय सांगितलं त्यांनी, खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत. कसं मोजणार बघा मित्रांनो, 1 2 3 4, नंतर 1 2 3 4, 1 2 3 4 आणि हा काय 1. या सगळ्यांची काय करायची आपल्याला, ऍडिशन करायची. बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. बघा 1 परत तेच लिहायचं आपल्याला, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं किती वेळेस आहे ते, 3 वेळेस आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. बघा 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 किती 10. सगळ्या ठिकाणी काय येणार आहे, 10 येणार आहे. काय येणार आहे, 10. आणि तो काय, हा 1 आहे. बघा हे तिघांचं काय आपल्याला ऍडिशन करायची, 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 1. बघा 10 10 20,
20 आणि 10 30, 30 आणि 1 किती 31. काय 31. मग किती त्रिकोण आहेत त्या त्रिकोणामध्ये 31 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत 31. पर्याय क्रमांक बी. काय आहे पर्याय क्रमांक बी. याच्यात एकूण टोटल 31 त्रिकोण आहेत मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय WASHIM ला काय म्हटलं त्यांनी 3 4 1 8 2 5 CITY ला 6 2 9 7 तर MATCH ला काय म्हटलं आहे बघा काय करायचं आहे त्यांनी WASHIM त्याला काय म्हटलं त्यांनी 3 A ला 4 S ला 1 H ला 8 I ला 2 आणि M ला काय म्हटलंय 5 म्हटलं आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. नंतर CT CITY C ला काय म्हटलंय 6 I ला काय म्हटलंय 2 T ला 9 आणि Y ला काय म्हटलंय त्यांनी 7 म्हटलंय. तर आपल्याला MATCH काढायचं आहे बघा MATCH बघा यम ला काय म्हटलंय वरती शोधायचंय आपल्याला. यम ला काय म्हटलंय त्यांनी सांगा बरं कोणता अंक आहे यम साठी 5. यम ला काय म्हटलंय त्यांनी 5. ए ला काय म्हटलंय 4. काय म्हटलंय ए ला 4. आय ला काय म्हटलंय 2. काय म्हटलंय आय ला 2. सी ला काय म्हटलंय 6 आणि यश ला काय म्हटलंय त्यांनी 8. काय म्हटलंय यश ला 8. तर काय येणार आहे MATCH बरोबर 5 4 2 6 8. 5 4 2 6 8. काही आपलं चुकलंय का टी ला काय म्हटलं त्यांनी इथे 9 पाहिजे होता सॉरी इथे काय पाहिजे होता 9. टी ला काय म्हटलं त्यांनी 9 म्हटलंय 5 4 5 4 9 6 8 पर्याय क्रमांक ए 5 4 9 6 8. समजलं जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय तर विंटर बरोबर काय 23 9 1 4 2 0 5 1 8 तर कॉटन बरोबर काय येणार आहे इथं काय म्हणतात एबीसीडी लिहिलेली आहे काय इथे एबीसीडी लिहायची आहे बघा तुम्हाला लिहून दाखवते त्याला काय अंक दिलेले आहेत मग तुम्हाला जर पाठ असेल तुम्ही चुटकीशी आन्सर काढू शकतात एबीसीडीतले अंक जर तुम्हाला अक्षराला कोणत्या अक्षराला कोणता अंक आहे ते जर पाठ असेल तुम्हाला एबीसीडी लिहायची गरज नाही पण मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी लिहून दाखवते आहे हे बघा सी डी बघा इथे अंक पण द्यायचे आहेत झाले अक्षर आणि अंक देऊन झाले तर बघा डब्ल्यू बरोबर काय सांगितलं त्यांनी 23 म्हणजे डब्ल्यू किती नंबरला आलेला आहे 23 नंबरला आलेला आहे का बरोबर बघा डब्ल्यू किती नंबरला आहे 23 नंतर आय किती नंबरला आहे तो 9 आय किती नंबरला आहे तो 9 नंतर यन यन किती नंबरला आहे 14 किती नंबरला आहे तो यन 14 नंतर टी आहे तो 20 नंबरला येतो टी किती नंबरला येतो 20 नंबरला येतो आणि ई किती नंबरला येतो 5 नंबरला येतो आहे का 5 बघा 5 नंतर आर 18 नंबरला येतो आर किती नंबरला येतो 18 नंबरला येतो जर आपल्या एबीसीडीतले अक्षर आणि अंक जर पाठ असेल तर एबीसीडी लिहायची गरज नाही आहे तिथे त्याच्यासाठी तोंडी पाठ असणं गरजेचं मित्रांनो पेपरला एवढा वेळ नसतो तेवढेच आपले काय 2 ते 3 मिनिट वाचत असतात एबीसीडी लिहायचे परत अंक लिहायचे तेवढा वेळ आपल्याला नसतो म्हणजे आपल्याला काय कमीत कमी वेळेत कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे त्यासाठी तुम्हाला मी अक्षर मालिकेचं माझं लेक्चर आहे ते जर तुम्ही बघितलं त्याच्यात एबीसीडी काय मित्रांनो एकदम तोंडी पाठ कशी करायची ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे जायचं पुढे आपल्याला काय कॉटन बरोबर काढायचं आहे काय कॉटन बघा सी साठी काय सी किती नंबरला आहे तो 3
किती नंबरला येतो सी, 3 नंबरला येतो ओ, किती नंबरला येतो 15, किती नंबरला येतो ओ 15, परत टी किती नंबरला येतो 20, किती नंबरला येतो टी 20, इकडे पण टीच आहे 20, इथे ओ घेतला, इथे ओ किती नंबरला आला 15 आणि एन किती नंबरला आहे 14, किती नंबरला आहे 14, बघा 3, 15, 20, 20, 15, 14, बघा 3, 15, 3, 15, 20, 20, 15, 14 पर्याय क्रमांक ए. काय आलेला आहे पर्याय क्रमांक ए. एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो. काय होता? एकदम सोपा क्वेश्चन होता. जायचं पुढे. बघा काय इथे जर झेड बरोबर काय सांगितलंय 52, काय सांगितलं त्यांनी झेड बरोबर 52, एसी बरोबर 8, बीईजी बरोबर 28, तर एम एडी बरोबर काय येणार आहे 36, 52, 18, 25. सांगा बरं मित्रांनो याचा आन्सर काय येणार आहे? कसं सॉल्व्ह केलेलं आहे सांगा बरं हे? काय मल्टिप्लिकेशन केलेलं आहे इथे. काय केलेलं आहे? मल्टिप्लिकेशन. बघा झेड किती नंबरला येतो 26, 26 दुने 52, काय 26 दुने 52. तसंच पुढचं ए किती नंबरला येतो 1 आणि सी किती नंबरला येतो 3. 1 अधिक 3 केले तर काय 4, काय 4, 4 गुणीला 2 केलं तर काय 8. बघा झेड किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये 26, 26 गुणीला 2 केलं तर आन्सर काय आलेलं आहे 52. तसंच ए आणि सी. ए किती नंबरला येतो 1, सी किती नंबरला येतो 3. 1 अधिक 3 केलं तर 4, 4 गुणीला 2 काय 8. तसंच बी ई जी. बी किती नंबरला येतो 2, ई किती नंबरला येतो 5 आणि जी किती नंबरला येतो 7. 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, काय 7 आणि 7 14, 14 गुणीला 2 केलं तर काय येणार आहे 28. आलंय 28. तसंच पुढचं बघा एम ए डी. एम किती नंबरला येतो 13, ए 1 आणि डी किती नंबरला येतो 4. किती नंबरला येतो 4. 13 आणि 1 14, 14 आणि 4 किती 18. किती 18. मग 18 गुणीला 2 केलं तर काय येणार आहे 36. काय येणार आहे 36. पर्याय क्रमांक ए. काय होतं इथे मल्टिप्लिकेशन केलेलं होतं मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा जर कॅट बरोबर 3 1 20 असेल तर एफ आय टी बरोबर काय आहे? इथे पण एबीसीडीच लिहायची आहे. बघा तर तुमची तर तोंडी पाठ झालेली असेल. बघा सी ए टी. सी किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये 3, ए 1 नंबरला येतो आणि टी किती नंबरला येतो 20. आलंय का 3 1 20. तसंच इथं एफ आय टी. एफ किती नंबरला येतो 6, आय आय 9 नंबरला येतो आणि टी येतो 20 नंबरला. किती नंबरला येतो 20 नंबरला. 6 9 20 पर्याय क्रमांक बी. 6 9 20. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. ए प्लस सी प्लस ई इज इक्वल टू 9. बी प्लस ए प्लस जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पर्याय आहे 8 10 9 11. बघा काय केलं त्यांनी ए अधिक बी अधिक सॉरी बी नाहीये सी. सी अधिक ई बरोबर काय आन्सर आले त्यांचं 9. कसं आलं असं मित्रांनो बघा. ए किती नंबरला येतो 1, बी किती सी किती नंबरला येतो 3 आणि ई किती नंबरला येतो 5. 1 अधिक 3 4, 4 अधिक 5 केले तर काय आलं 9. याच्यासाठी काय मित्रांनो कोणता अक्षर किती अंकाला आहे ते तोंडीपाठ असणं गरजेचं आहे. नंतर बघा काय सांगितलं त्यांनी बी अधिक ए अधिक जी. बी किती नंबरला येतो 2, ए किती नंबरला येतो 1, जी किती नंबरला येतो 7. बघा 2 आणि 1 3, 3 आणि 7 किती 10. किती 10. पर्याय क्रमांक बी. कोणाकोणाचा आन्सर करेक्ट होतं त्याला कमेंट करा. मित्रांनो आजचं सेशन काय एकदम धमाकेदार झालेलं आहे. सगळे पी-वाय-क्यू काय आपण सॉल्व्ह केलेले आहेत. मग सेशनला काय करायचंय जास्तीत जास्त लाईक करायचं आणि सेशन कसं वाटलं ते काय मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय. कसं वाटलं आजचं सेशन? चला कोणाकोणाला आवडलं आजचं सेशन? चला कमेंट करा.
बघा, डाउनलोड टिक्कर मराठी ॲप. आमचं काय मित्रांनो, प्ले स्टोअरला टिक्कर मराठी सरळ सेवा भरती म्हणून काय ॲप आहे. त्याच्यावर काय आमचे कोर्स आहेत म्हणून ते काय तुम्हाला जर कोर्स पाहिजे असेल, तुम्ही काय ते ॲप डाउनलोड करून ते परचेस करू शकतात. तसंच टेलिग्राम चॅनल आहे आमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती. त्याच्यावरती काय आमचे लेक्चर्स परत पी-डी-एफ क्वेश्चन तुम्हाला काय मित्रांनो मिळणार आहेत. म्हणून टेलिग्राम चॅनल पण काय तुम्हाला जॉइन व्हायचं आहे. नंतर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना पण काय मित्रांनो शेअर करायचंय. थँक यू. भेटू उद्या दुपारी 3 वाजता. बाय बाय. टेक केअर.